सोन्याच्या भावात 24 तासात 2000 रुपयांची वाढ. सोन्याचा भाव 93,200 रुपयांवर पोहोचलाय. सोनं खरेदीपेक्षा सोनं मोडीकडे ग्राहकांचा अधिक कल. शरद पवार उद्या सातारा दौऱ्यावर. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमांसाठी दौरा, तर रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची घेणार बैठक. नंदुरबार जिल्ह्यात तुरीची आवक वाढली. तूर डाळ खरेदीपेक्षा अख्खा तूर खरेदीला नागरिकांची पसंती. तुरीला प्रति क्विंटल 6,300 ते 6,600 रुपये भाव. फुलेवाड्यात सुप्रिया सुळे आणि भुजबळांची खरं तर भेट झाली आहे. सुप्रिया सुळेंनी घेतला भुजबळांचा आशीर्वाद. भुजबळांकडून सुप्रिया सुळेंना 2 पुस्तकं भेट. गायक सुरेश वाडकरांवर नियमभंगाचा ठपका. आंतरराष्ट्रीय शाळेला विनापरवानगी जागा. जुहूतील गुरुकुल संकुलात अटी आणि शर्तीचा भंग. दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची उद्या चैत्र यात्रा. ज्योतिबा डोंगरावर 2 दिवसांपासून लाखो भाविक दाखल. ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजराने डोंगर दुमदुमला. येवल्याच्या अनेक भागात पाणी टंचाई. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर केले मंजूर. सोलापुरातील दूषित पाणी मृत्यू प्रकरण. पीडित कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर, तर पालकमंत्र्यांकडून 1 लाखांची रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली आहे. अमरावती मुंबई विमानाचे तिकीट रेल्वेपेक्षा स्वस्त. विमान सेवेमुळे वाचणार 10 तास. 16 एप्रिल पासून अमरावती मुंबई विमान सेवा. जळगावच्या 40गाव शहरात भीषण आग. मिरची बाजाराला लागली मोठी आग. तर आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धोक्याचे खरं तर लोट पसरलेलं पाहायला मिळालंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.